हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज आपण या अमेंडमेंट सिरीजचा शेवटचं लेक्चर घेणार आहोत आणि तत्पूर्वी मी तुमच्या सगळ्यांचं मोबाईल एमपीएससी आणि यूपीएससी या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय आणि अमेंडमेंटला सुरुवात करतोय. ठीक आहे, तर आजच्या अमेंडमेंटमध्ये आपण 7 अमेंडमेंट्स घेऊन येणार आहोत आणि त्या कोणत्या? 97, 99, 100, 101, 102, 3 and 4. म्हणजे टोटल किती अमेंडमेंट्स आहेत? 7 अमेंडमेंट्स. आणि ही आपल्या अमेंडमेंट सीरीजचं शेवटचं लेक्चर असणार आहे. तर आपण वन बाय वन शिकायला सुरुवात करू. अमेंडमेंट्स 97. हे अमेंडमेंट्स होण्यामागं रिझन काय होतं? जे सहकारी पतसंस्था म्हणजे कॉर्पोरेटिव्ह सोसायटीज आहेत याला एक कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस द्यायचं होतं. जर आपल्या देशामध्ये कोणत्याही गोष्टीला जर कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस दिलं तर ती बॉडी खूप इम्पॉर्टंट बॉडी होतं, बरोबर की नाही? तुम्ही विचार करा, वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये कॉर्पोरेटिव्ह सोसायटी प्रॉपरली इस्टॅब्लिश झाल्यामुळे वेस्टर्न महाराष्ट्राचा खूप जास्त प्रकारे विकास झालेला आहे. पण तुम्ही विचार करा की विदर्भामध्ये आपल्या कॉर्पोरेटिव्ह सोसायटीचा तितकासा विकास झाला नाही आहे, म्हणून विदर्भाचा विकास सुद्धा तितकासा झालेला नाही आहे. म्हणजे काय, जर कॉर्पोरेटिव्ह सोसायटीला जर भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये एक कॉन्स्टिट्यूशन स्टेटस मिळालं म्हणजे युनिफॉर्म स्टेटस मिळालं तर विचार करा भारताचा विकास किती होईल, हो की नाही? पण प्रत्येक ठिकाणी कॉर्पोरेटिव्ह सोसायटीजला आपण तितक्याशा चांगल्या पद्धतीने वापरत नाही. म्हणून आपल्या देशामध्ये एक परफेक्ट स्ट्रक्चर, एक युनिफॉर्म स्ट्रक्चर, एक कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस देणं त्याला इम्पॉर्टंट होतं. म्हणून 97 अमेंडमेंट करण्यात आली. या 97 अमेंडमेंटने काय केलं? आपल्या संविधानामध्ये एक नवीनच पार्ट ऍड केला, तो म्हणजे पार्ट नंबर 9B. तो म्हणजे पार्ट नंबर 9B. तो म्हणजे पार्ट नंबर 9B. त्याला आर्टिकल डिफाईन केले, आर्टिकल नंबर 243AH टू आर्टिकल नंबर 243AT. आपण A च्या ठिकाणी ZH वापरलं तरी चालेल आणि AT च्या ठिकाणी ZT वापरलं सुद्धा चालेल. फक्त आपल्याला आयडेंटिफाईड करता आले पाहिजे, आर्टिकल्स वेगवेगळे मांडता आला पाहिजे. नंतर या अमेंडमेंटनी काय केलं? आपल्या संविधानामध्ये मेन्शन केलेला आर्टिकल नंबर 19 फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. त्या आर्टिकलमध्ये आपण खूप प्रकारचे राईट्स दिले आहेत. बघा, पहिला आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, दुसरं काय असेंब्ली, तिसरं काय असोसिएशन, चौथं काय मूवमेंट, नंतर काय तुम्हाला माहित आहे काय प्रोफेशन आणि नंतर काय रेसिडेन्सी. पहिले रेसिडेन्सी येतं आणि नंतर प्रोफेशन येतं, बरोबर की नाही? त्याच आर्टिकल नंबर 19 मध्ये काय दिलं आहे? असोसिएशन सुद्धा दिलेलं आहे. त्या असोसिएशन मध्ये काय मेन्शन केलं आहे? कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजे टू फॉर्म अ कोऑपरेटिव्ह सोसायटीज इज युअर फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल 19. हे सुद्धा कोणत्या आर्टिकल अमेंडमेंटनी सांगितलं? 97व्या अमेंडमेंटनी. नंतर काय पॉईंट ऍड केला की आपल्या देशामध्ये डीपीएसपी सुद्धा आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. तिथे गांधीयन प्रिन्सिपल सुद्धा आहेत. त्या गांधीयन प्रिन्सिपल मध्ये एक नवीन आर्टिकल ऍड केला, तो म्हणजे आर्टिकल नंबर 43B. ही होती आर्टिकल अमेंडमेंट नंबर 97. त्याच्यानंतर झाली 99th अमेंडमेंट. आपल्या देशामध्ये जी ज्युडिशरी आहे इथे ट्रान्सपरन्सी कमी आहे, तुम्हालाही माहित आहे, जगाला माहित आहे, सगळ्यांनाच माहित आहे. हे पार्लिमेंटच्या पण लक्षात आलं. म्हणून पार्लिमेंटला काय वाटलं? आपला सहभाग तिथे वाढवावा. बघा, पार्लिमेंटचा सहभाग ज्युडिशरीमध्ये नसून सुद्धा पार्लिमेंटचं किंवा ज्युडिशरीचे काय हालत आहे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर सगळ्यांसमोर आहेत, बरोबर ना? जर पार्लिमेंटचा ज्युडिशरीमध्ये इंटरफेरन्स वाढवला तर आपल्या देशामध्ये लोकांना न्याय, जस्टिस काहीच मिळणार नाही, फ्रीडम मिळणार नाही ना, लिबर्टी मिळणार, काहीच मिळणार नाही. म्हणून काय केलं पार्लिमेंटनी? काय केलं की आपला इंटरफेरन्स सुप्रीम कोर्टमध्ये वाढावा म्हणजे ज्युडिशरीमध्ये वाढावा, यासाठी अमेंडमेंट केली. यासाठी काय केलं? जी कॉलेजियम सिस्टम होती, जे कॉलेजियम सिस्टम काय करत होती की सुप्रीम कोर्टचे, हायकोर्टचे जजेस आणि सरन्यायाधीश या सगळ्यांची अपॉइंटमेंट करत होतं. तर पार्लिमेंटला काय वाटलं? या अमेंडमेंटनी काय केलं? या कॉलेजियम सिस्टमलाच रिप्लेस केलं. कशाने? एनजॅकनी. एनजॅक म्हणजे काय? नॅशनल ज्युडिशियरी अपॉइंटमेंट कमिशन. आता काय ठरेल की या अमेंडमेंट नंतर जे सुप्रीम कोर्टचे जजेस, सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, हायकोर्टचा चीफ जस्टिस आणि न्यायाधीश म्हणजे जजेस, या सगळ्यांची अपॉइंटमेंट कोण करणार? एनजॅक. पण 2015ला सुप्रीम कोर्टला वाटलं की पार्लिमेंटचा जर इंटरफेरन्स आपल्या ज्युडिशरीमध्ये जर झाला तर भारतामध्ये लोकांना कधीही न्याय मिळणार नाही, लिबर्टी राहणार नाही, फ्रीडम राहणार नाही आणि काहीच राहणार नाही. म्हणून काय केलं सुप्रीम कोर्टने 2015ला या अमेंडमेंटलाच काय केलं? नल अँड व्हॉइड केलं. म्हणजे काय ठरवून दिलं? अनकॉन्स्टिट्युशनल ठरवून दिलं. म्हणजे ही बॉडी, ही अमेंडमेंट आता अस्तित्वात राहणार नाही, म्हणजे याला सरळ डिलीट करून टाकलं. म्हणजे आता जर अपॉइंटमेंट कोण करणार सुप्रीम कोर्टच्या जजेसची? कॉलेजियम सिस्टम. सीजीआयची अपॉइंटमेंट कोण करणार? कॉलेजियम सिस्टम. हायकोर्टच्या जजेसची अपॉइंटमेंट कोण करणार? कॉलेजियम सिस्टम. ही होती 99th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. नंतर झाली 100वी घटना दुरुस्ती. इश्यू काय होता? लँड डिस्प्यूट. इश्यू काय होता? लँड डिस्प्यूट. कोणामध्ये? इंडिया आणि बांगलादेशमध्ये. ही अमेंडमेंट झाली 2015ला.
2015ला काय झालं, जो लँड डिस्प्यूटचा इश्यू होता बांगलादेश आणि इंडियाचा, तर याच्यावरून भारतामध्ये जे आपण म्हणतो मायग्रेशन आहे हे खूप जास्त प्रमाणात होतं. पण आपल्या जे मोदी सरकारने काय केलं, एक अमेंडमेंट केली. त्या अमेंडमेंटनी काय केलं, तो जो लँड डिस्प्यूट होता, जो जमिनीचा मुद्दा होता, याला सॉल्व्ह करून टाकलं. मग प्रश्न नेहमी विचारणार तुम्हाला की या 100व्या घटनादुरुस्तीमध्ये आपण भारताच्या कोणत्या राज्याची सीमा आपण बांगलादेशला दिली. त्यामध्ये होते 4 राज्य. ते कोणते आपण ते बघूयात. पहिला होतं आसाम, दुसरा होता वेस्ट बेंगाल, तिसरा होता मेघालय आणि चौथा होता त्रिपुरा. मग याच्यामध्ये आपल्याला प्रश्न सुद्धा असा पण विचारू शकतो की भारताच्या कोणत्या राज्यांची सीमा हे बांगलादेशला लागतं, बरोबर ना. म्हणजे 100व्या घटनादुरुस्तीमध्ये काय केलं, जो लँड डिस्प्यूट होता इंडिया आणि बांगलादेशमध्ये तो रिझॉल्व्ह केला. याच्यानंतर जी अमेंडमेंट आहे 101 ती झाली 2016ला. ही कशाबद्दल अमेंडमेंट आहे, ही अमेंडमेंट आहे की जे आपल्या देशामध्ये इनडायरेक्ट टॅक्स स्ट्रक्चर आहेत याला काय करायचं होतं, चेंज करायचं होतं. याच्या अगोदर काय होतं, भारतामध्ये व्हॅट हा इनडायरेक्ट टॅक्स होता, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. याच्या बदली आपल्याला काय आणायचं होतं, जीएसटी आणायचं होतं, गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर किंवा गब्बर सिंग टॅक्स, बरोबर का. नाही, याचा लॉंग फॉर्म आहे जीएसटीचा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे जे इनडायरेक्ट टॅक्स होता याला काय करायचं, रिप्लेस करायचं. जो व्हॅट होता याला रिप्लेस करायचं होतं कशाने, जीएसटीने. म्हणजे काय होईल की जीएसटीने आपली इकॉनॉमी काय वाढली असती. आपल्या देशामध्ये जे आपण म्हणतो की बाहेर देशामधून कंपनीज येतात, जे पोर्टफोलिओ किंवा काय फॉरेन इन्व्हेस्टमेंट ते सुद्धा वाढली असती. म्हणून आपल्याला काय करणं होतं, आपल्या देशामध्ये जे टॅक्स स्ट्रक्चर आहे याला चेंज करणं इम्पॉर्टंट ठरलं. आता जीएसटी आहे हा 3 भागामध्ये डिवाइड केला जातो. पहिला CGST, दुसरा SGST आणि तिसरा म्हणजे IGST, बरोबर की नाही. हे तीनही जीएसटी कुठे आहेत, जीएसटी मध्ये. आता जर विचारला प्रश्न जीएसटी हा कंझ्युमर ओरिएंटेड आहे की मॅन्युफॅक्चरिंग ओरिएंटेड आहे, जीएसटी हा कंझ्युमर ओरिएंटेड टॅक्स आहे. म्हणून जास्त बेनिफिट कोणाला मिळतो, कंझ्युमरला मिळतो, बरोबर की नाही. ही होती 101वी घटनादुरुस्ती. त्याच्यानंतर अमेंडमेंट झाली 102वी अमेंडमेंट. या 102व्या अमेंडमेंट मध्ये काय केलं, एक नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास बनवण्यात आला. बघा फल्या संविधानामध्ये आर्टिकल नंबर 338 मध्ये नमूद केलं, आर्टिकल नंबर 338 मध्ये मेन्शन केलं होतं स्पेशल ऑफिसर फॉर SC अँड ST. मग एक अमेंडमेंट केली होती. ती अमेंडमेंट तुम्ही आम्हाला कोणत्या अमेंडमेंट मध्ये आपण नॅशनल कमिशन फॉर SC आणि ST बनवलं हे तुम्ही सजेशन बॉक्समध्ये किंवा कमेंटमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. मग या अमेंडमेंटला, या कमिशनला आपण पुन्हा बायफर्गेट केलं. त्या कोणती अमेंडमेंट होती, 89 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. या अमेंडमेंट मध्ये काय म्हणत होतं, नॅशनल कमिशन फॉर SC आणि नॅशनल कमिशन फॉर ST. याला मेन्शन केलं आर्टिकल नंबर 338 मध्ये आणि याला मेन्शन केलं आर्टिकल नंबर 338A मध्ये. असंच या आर्टिकलला अमेंड करून त्या आर्टिकल मध्ये अजून एक बॉडी ऍड केली, ती म्हणजे काय, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, आणि त्याला ऍड केलं आर्टिकल नंबर 338B. मी तुम्हाला काल काहीतरी बोललो होतो मागच्या लेक्चरमध्ये, काय बोललो होतो की स्पेशलायझेशन वाढलं. हे होतं ते नेक्स्ट स्पेशलायझेशन. एक स्पेशलायझेशन फॉर SC, एक स्पेशलायझेशन फॉर ST आणि एक स्पेशलायझेशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. याच्यानंतरची जी अमेंडमेंट आहे ती होती 103वी अमेंडमेंट. या 103व्या अमेंडमेंटने काय केलं, जे आपल्या देशामध्ये ओपनवाल्यांना रिझर्वेशन होतं त्या ओपनवाल्यांना काय दिलं, रिझर्वेशन दिलं. किती पर्सेंट पर्यंत, 10% पर्यंत. 10% पर्यंत नाही, 10% रिझर्वेशन दिलं. कोणाला, ओपन कॅटेगरीवाल्या लोकांना. ही होती 103वी घटनादुरुस्ती. त्याच्यानंतर जी अमेंडमेंट झाली ती अमेंडमेंट आहे 104. आणि या 104व्या घटनादुरुस्तीने काय केलं की आपल्या लोकसभेमध्ये जे 2 अँग्लो इंडियन असतात त्या अँग्लो इंडियनला काढून टाकलं, बरोबर ना. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की त्या 104व्या अमेंडमेंट नुसार 104 अमेंडमेंट नुसार आपण कधीपासून आपल्या लोकसभेमध्ये सदस्य नसणार, अँग्लो इंडियन सदस्य नसणार, हे तुम्ही मला सांगायचं आहे. आणि 2014 ते 19 या कालावधीमध्ये कोण अँग्लो इंडियन होते हे तुम्ही मला सांगा. तर आपण फास्ट मध्ये याला रिकॅप करूया. बघा 97 अमेंडमेंटनी काय केलं की आपल्या देशामध्ये एक कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलं. कशाला, कोऑपरेटिव्ह सोसायटीजला. कुठे ऍड केलं, आर्टिकल नंबर 19 मध्ये, म्हणजे हे काय, फंडामेंटल राईट्स मध्ये. कुठे ऍड केलं, DPSP मध्ये. कोणत्या आर्टिकल मध्ये, आर्टिकल नंबर 43B मध्ये. अजून काय केलं, एक नवीन पार्ट ऍड केला. कोणता, पार्ट नंबर 9B, आर्टिकल नंबर 243AH और ZH अप टू 80 और ZT. नंतर केली 99 स्टेटस. काय केले यांनी की जे सुप्रीम कोर्टमध्ये लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी होती याला अबॉलिश करायचं होतं. आणि काय केलं, या कॉलेजियम सिस्टमला काय करायचं, रिप्लेस करायचं कशाने, एनजॅकनी. पण हे आपल्या भारताच्या
स्वातंत्र्याच्या दृष्टीने किंवा ज्युडिशरीच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने काय होतं, घातक होतं. म्हणून सुप्रीम कोर्टने काय केलं, 2015ला त्या अमेंडमेंटलाच काय केलं, नल अँड व्हॉइड करून दिलं. नंतर झाली 100वी घटना दुरुस्ती झाली 2015ला. या 2015 मध्ये काय केलं, या अमेंडमेंटनी जो इंडिया आणि बांगलादेश लँड डिस्प्यूट होता तो रिझॉल्व्ह केला. म्हणजे भारताची टेरिटरी कोणाला देऊन दिली, बांगलादेशने दिली, आणि बांगलादेशची टेरिटरी आपण दिली. पण त्याच्यामध्ये तुम्हाला 4 स्टेट लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते कोणते, पहिला स्टेट आहेत आसाम, दुसरा आहे वेस्ट बेंगाल, तिसरा आहे मेघालय, चौथा आहे त्रिपुरा. या 4 स्टेटची लँड आपण म्हणजे टेरिटरी कोणाला दिली, बांगलादेशला दिली. नंतर आहे 101वी अमेंडमेंट. ही अमेंडमेंट कशासाठी झाली की भारतामध्ये जे टॅक्स स्ट्रक्चर होतं, इनडायरेक्ट टॅक्स स्ट्रक्चर, त्याला चेंज करायचं होतं. त्याच्याऐवजी आपल्याला आपण काय आणलं, जीएसटी. आणि जीएसटी मध्ये तुम्हाला किती प्रकारचा आहे, 3 प्रकारचा. इंटिग्रेटेड जीएसटी, आयजीएसटी म्हणजे आयजीएसटी, नंतर सीजीएसटी आणि नंतर एसजीएसटी. याच्यानंतर आली 102वी अमेंडमेंट. या अमेंडमेंटनी काय केलं, भारतामध्ये एक नवीन बॉडी फॉर्म केली, स्पेशलाइज बॉडी फॉर्म केली. कोणत्या आर्टिकलमध्ये, आर्टिकल नंबर 338B मध्ये. ती बॉडी कोणती होती, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. नंतर अमेंडमेंट केली आपण 103वी अमेंडमेंट केली. या अमेंडमेंट मध्ये काय केलं, जे ओपन कॅटेगरीची मुलं आहेत, जे इकॉनॉमिक सेक्शन मध्ये येतात, त्यांना काय दिलं आपण, रिझर्वेशन दिलं. किती पर्सेंट, 10%. आणि 104वी अमेंडमेंट काय होती की जे अँग्लो इंडियन आहेत त्यांना काय केलं, आपल्या पार्लिमेंटमधून अबॉलिश केलं. हे होतं अमेंडमेंट सिरीजचं शेवटचं लेक्चर. जो तुम्ही या अमेंडमेंट सिरीजला जो प्रतिसाद दिलाय तो अद्भुतपूर्व असा प्रतिसाद आहे. आणि असाच प्रतिसाद जर तुम्ही कंटिन्यू देत राहिला तर आम्ही असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओज आणि सिरीज घेऊन येणार आहे. तर मी हे अमेंडमेंट सिरीज तुम्हाला कशा पद्धतीने एक शॉर्ट ट्रिक्स मध्ये लक्षात ठेवायची आहेत, 1 पासून तर 104 अमेंडमेंट कशा लक्षात ठेवायचे आहेत, यासाठी एक ट्रिक बनवणार आहेत. आणि हे ट्रिकसाठी मी शेवटचं एक लेक्चर उद्याला टाकणार आहेत. यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.